हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री. आजच्या या कॉम्प्युटर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि आपण पाहत आहोत मेल मर्ज. ॲक्च्युली आपण ऑलरेडी मेल मर्ज बद्दल चर्चा केलेली आहे. तर मेल मर्जचा काय उपयोग असतो? बरोबर, मेल मर्ज म्हणजे आपण एकाच वेळी एकच मजकूर बऱ्याच जणांना पाठवू शकतो. तर मेल मर्जचे काही ऑप्शन्स आपण पाहिलेले आहेत. तर या भागात आपण मागचा जो सेशन आहे तोच कंटिन्यू करणार आहे. त्यासाठी तुम्हाला मागचे सेशन पाहावे लागतील. ओके, तर मेल मर्ज साठी कोणते सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करायचं आहे? बरोबर, मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर मी वर्ड 2019 ओपन करते आणि इथे आपण ऑलरेडी लेटर टाईप केलेलं, तर ते लेटर आपल्याला इथे ओपन करायचं आहे. ओपन सॅम्पल लेटर नावाने आपण सेव्ह केलेलं आहे. बघूया. येस. तर इथे आपण मेल मर्ज मध्ये जाऊया. मेलिंग्स. तर हे एनव्हलप्स आणि लेबल्स आपण पाहिलेले आहेत आणि इथे स्टार्ट मेल मर्ज, स्टेप बाय स्टेप, विजार्ड. तर हे ऑप्शन्स आपण पाहिलेले आहेत. एक्झिस्टिंग लिस्ट म्हणजे काय असतं, आउटलुक कॉन्टॅक्ट्स, आणि आपण ऑलरेडी एक लिस्ट तयार केलेली, तर आपण त्याच्यासाठी यूज अँड एक्झिस्टिंग लिस्ट या ऑप्शनचा आज उपयोग करणार आहोत. तर हे ऑप्शन ऑलरेडी सिलेक्टेड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे आपण एडिट करू शकतो. एडिट रेसिपियंट लिस्ट. तर इथे आपल्याला सगळ्यांना जर पाठवायचे असेल तर आपण सगळी नावं सिलेक्ट करू शकतो किंवा आपण काही थोडीफार नावं सुद्धा सिलेक्ट करू शकतो. तर मी सगळ्यांना इथे सिलेक्ट केलेलं आहे. तसेच सॉर्ट आणि फिल्टर. तर बघूया आपण सॉर्ट म्हणजे काय. सॉर्ट बाय हा ऑप्शन आपल्याला मिळतो. फर्स्ट नेम, लास्ट नेम, मोबाईल नंबर. सॉर्टिंग काय असतं, असेंडिंग किंवा डिसेंडिंग सॉर्टिंग म्हणजे अरेंज करणं. जसे आपण अल्फाबेटिकली ऑर्डरनं अरेंज करतो तसं सॉर्टिंग असतं. जर सपोज तुम्ही जर डिसेंडिंग ऑर्डर जर सॉर्टिंग साठी आपण सिलेक्ट केली तर फर्स्ट आपल्याला ए लेटर पासून जे फर्स्ट नेम आहे ते आधी दिसतं, त्याच्यानंतर बी सी डी अशा पद्धतीने. तर आपण फर्स्ट नेम घेऊया. देन असेंडिंग का डिसेंडिंग, आपण असेंडिंग घेऊ. देन बाय, आपण ओके, देन बाय लास्ट नेम पण घेऊ. असेंडिंग, देन ओके. तर आता तुम्ही पाहू शकता इथे फर्स्ट ए नावाने आलेलं आहे, देन के, देन आर आणि देन एस. ओके. तसेच इथे जसे हे रेकॉर्ड सॉर्ट झाले त्या पद्धतीने बाकीचे रेकॉर्ड्स पण इथे सॉर्टिंग झालेले आहे. तर अशा पद्धतीने आपण आपली लिस्ट अरेंज करू शकतो. तसेच फिल्टर म्हणजे काय. फिल्टर, तर फिल्टर आपण फील्ड घेऊ इथं सिटी. तर सिटी इक्वल टू, नॉट इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन असे ऑप्शन्स आपल्याला मिळतात. जर काही नंबर्स आपल्याला जर फिल्टर करायचे असतील तर तुम्ही हे लेस दॅन, ग्रेटर दॅन यूज करू शकता. तर इथे इक्वल टू केलं आणि आपण लिहिलं
कोलकाता. बघू काय होतंय. तर इथे आपण पाहू शकतो आपलं रेकॉर्ड कोलकाताचं होतं तरी पण इथे ते दाखवत नाहीये. तर का दाखवत नाही? कारण की इथे फिल्टर मध्ये मी इथे कोटेशन्स दिलेले आहेत. तर हे कोटेशन आपल्याला नको आहेत. तर आपण हे कोटेशन काढून पाहू. ओके. तर तुम्ही इथे पाहू शकता की सिटी ज्याची कोलकाता होती ते इथे मॅच करून आपल्याला ते रेकॉर्ड इथे दाखवतं. तर अशा पद्धतीने तुम्ही फिल्टर करू शकता. जसे समजा तुमच्याकडे 100 लोकांची लिस्ट आहे आणि तिथून तुम्हाला फक्त दिल्लीच्या लोकांना हे लेटर पाठवायचं आहे. तर तुम्ही फिल्टर करून फक्त दिल्लीचे रेकॉर्ड्स घेऊ शकता, ऍड्रेस घेऊ शकता आणि ते तुम्ही इथे वापरू शकता. देन फाइंड डुप्लिकेट्स. तर आपल्या इथे डुप्लिकेट्स ऍक्च्युली नाहीत, तर इथे डुप्लिकेट शो करणार नाहीत. तसेच फाइंड रेसिपियंट आहे. जर तुम्हाला फाइंड करायचे असेल तर असे नावाने फाइंड करू शकता. ओके. तर हे फिल्टर आपल्याला काढायचं आहे. तर इथे आपण क्लिअर ऑल करू. ओके. आणि मग फाइंड करू. तर इथे तुम्हाला दिसेल जे आपल्याला रेकॉर्ड पाहिजे ते इथे हायलाइट झालेले आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण रेसिपियंट लिस्ट जी आहे ती एडिट करू शकतो. तर नेक्स्ट आपण करू राईट युअर लेटर. आता आपल्याला लेटर राईट करायचं आहे. तर ऑलरेडी मजकूर जो आहे तो आपण लिहिलेला आहे. इथे आपण ऍड्रेस ब्लॉक ऍड करू. तर ऍड्रेस ब्लॉक मध्ये तुम्हाला इथे वेगवेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये स्ट्रक्चर मध्ये ऍड्रेसेस पाहायला मिळतील. जसे इथे नाव आहे अरित्र रॉय, रामनगर, मुंबई, महाराष्ट्र. तर इथे तुम्हाला सॅम्पल्स पाहायला मिळतील. इथे अशा पद्धतीने तुम्ही नाव चेंज करू शकता. इथे रेकॉर्ड आपण नेक्स्ट किंवा बॅक करू शकतो. ओके. देन ओके. नेक्स्ट लाईन आपण ऍड करू ग्रीटिंग लाईन. तर ग्रीटिंग लाईन मध्ये इथे सॅम्पल्स दिलेले आहेत. डिअर टू. तर इथे आपण काही सॅम्पल देऊ शकतो. आणि हे सगळे जी नावं आहेत ती जस्ट सॅम्पल आहेत की तुम्हाला तुमच्या लेटर मध्ये फर्स्ट काय द्यायचं आहे. डिअर तुमच्या मित्राचं नाव द्यायचं आहे का टू द्यायचं आहे. ऍड्रेस ब्लॉक मध्ये तुम्हाला काय इन्क्लूड करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. मिस्टर केलं. देन कॉमा द्यायचा आहे का कोलन द्यायचा आहे का काहीही नाही द्यायचं. मी नन केलं. तर इथं डिअर सर और मॅडम और टू whom इट मे कन्सर्न हे पण आपण देऊ शकतो. ठीक आहे. तर इथे आपल्याला ऑप्शन्स पाहायला मिळतात. इथे आपण प्रिव्ह्यू बघू शकतो. ओके. ते मॅच फील्ड्स मध्ये पाहू काय आहे. रिक्वायर्ड फॉर ग्रीटिंग लाईन. तर इथे काय लिहिलंय इन ऑर्डर टू यूज. इथे लिहिलंय इन ऑर्डर टू यूज special features, MailMerge needs to know which fields in your recipient list match to the required fields. Use the drop-down list to select the appropriate recipient list field for each address field component.
तर इथे आपण मॅच करू शकतो कर्टसी टायटल, फर्स्ट नेम, लास्ट नेम हे करू शकतो. युनिक आयडेंटिफायर आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही सेटिंग्ज आपण करू शकतो. तर आपल्याला आता सध्या हे करायचं नाहीये. नेक्स्ट ओके. नेक्स्ट आपल्याला इथे इलेक्ट्रॉनिक पोस्टेज आपल्याला ऍड नाही करायचं. ओके. नेक्स्ट मूव मोर आयटम्स मध्ये इथे आहे ऍड्रेस फील्ड्स किंवा डेटाबेस फील्ड्स. तर याची पण सध्या आपल्याला गरज नाहीये. तर आपण या दोन गोष्टी पहिल्यांदा पाहू. इथे नेक्स्ट आहे प्रिव्ह्यू युअर लेटर. तर प्रिव्ह्यू युअर लेटर म्हणजे आपल्याला सॅम्पल पाहायला मिळेल की आपलं लेटर ज्यावेळी आपण पाठवू त्यांना त्यावेळी कसे दिसेल. तर इथे तुम्ही पाहू शकता अरित्र, देन रामनगर त्याचा ऍड्रेस आणि डिअर अरित्र रॉय. तर या जागी आपल्याला हे जे आहे ही लाईन आपल्याला कट करायची आहे. ओके. देन आपण नेक्स्ट पण पाहू शकतो. अशा आपण नेक्स्ट रेकॉर्ड पाहू शकतो. आणि ज्यावेळी आपल्याला कोणताही ऍड्रेस द्यायचा नसेल त्यावेळी आपण हे डायरेक्ट देऊ शकतो, टू हुम इट मे कन्सर्न. ओके. तर तुम्ही पाहिलं असेल एक खूप इंटरेस्टिंग इथे, समजा मी इथे लिहिलं डिअर राज. ओके. इथे एक चेंज जर मी केला किंवा इथं लिहिते मी हॅलो गुड मॉर्निंग. ओके. देन हा चेंज तुम्हाला प्रत्येक लेटर मध्ये पाहायला मिळेल. म्हणजे काय, जर तुम्हाला काही चेंज करायचा असेल तर तुम्ही एका लेटर मध्ये जर चेंज केला तर तो प्रत्येक लेटर मध्ये चेंज होऊन जातो. हेच आहे हे मेल मर्जचं फीचर. ओके. त्यामुळे आपण मेल मर्ज यूज करतो, जेणेकरून आपल्याला मजकुरामध्ये काही जर एक चेंज करायचा असेल तर आपण एका जागी केल्यानंतर तो सगळ्या जागी एकत्रितपणे होऊ शकतो. ओके. इथे प्रिव्ह्यू लेटर इथे पण तुम्ही नेक्स्ट बॅक करू शकता जसे इथं करताय. तसेच इथे ग्रीटिंग लाईन तुम्ही चेंज करू शकता. सेम इन्सर्ट मर्ज फील्ड तुम्ही करू शकता. मर्ज फील्ड इन्सर्ट करायची आपल्याला, जर तुम्हाला पिनकोड पाहिजे असेल तर तुम्ही इथे पिनकोड एक एक्स्ट्रा किंवा मोबाईल नंबर शक्यतो आपण लेटरमध्ये देत नाही, पण इथे पिनकोड आपण ऍड करू शकतो. तर हा पिनकोड तुम्हाला पाहायला मिळत असेल की सगळ्या लेटर्समध्ये ऍड झालेला आहे. ओके. तर आज आपण काय शिकलो, आज आपण पाहिलं मेल मर्ज मध्ये रेसिपियंट लिस्ट जी असते, ज्यांना आपण पाठवायचंय त्यांच्या सगळ्या नावाची जी लिस्ट असते ती आपण कशी एडिट करू शकतो, त्यात ऍड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो आणि कसं रेकॉर्ड फाइंड करू शकतो, डुप्लिकेट रेकॉर्ड पण आपण डिलीट करू शकतो. तसेच सॉर्टिंग अँड फिल्टर आपण पाहिलं. ओके. तर अशा पद्धतीने मेल मर्ज तुम्ही कंप्लीट करू शकता. तुम्ही मेल मर्जचे सगळे सेशन पहा आणि प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आपण मेल मर्जची एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत. त्यात आपण परीक्षेमध्ये मेल मर्ज कसे येऊ शकते प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये ते आपण पाहणार आहोत आणि सॉल्व्ह करणार आहोत. ओके. भेटूया मग नेक्स्ट सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे. थँक यू.